कोण सुंदर दिसतंय? प्रश्नच नाही. खूप सुंदर दिसतंय. खूप सुंदर दिसतंय. तूही बरा दिसतोस. थँक्यू. अर्जुनवर प्रेम आहेच, पण त्याच्या पैशावर जास्त प्रेम आहे. सुभेदार आडनावर प्रेम आहे. प्रॉपर्टी गेली, पैसाही गेला, वर नागराज बसलाय. वर नागराज डोलतोय असा. साक्षी, महिपत त्या सगळ्यांचं प्रेशर प्रियावरती आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. ठरलं तर मग मालिकेत ज्यांचं लग्न तुम्ही पाहण्यासाठी उत्सुक असालच असे एक जोडपं माझ्यासोबत आहे. प्रिया आणि अर्जुन कसे आहात? मस्त. तू कशी आहेस? मी खूप छान आहे. काय सांगणार, लग्न किती एन्जॉय कर? हा, आत्ताची तर सुरुवात झाली आहे. डेफिनेटली आत्ता सगळं हे सगळे कपडे, दागिने, हेअरस्टाईल, मेकअप हे सगळे आत्ता एन्जॉय करतोय आणि आत्ताची सुरुवात आहे. अजून खूप ड्रामा व्हायचा बाकी आहे. त्यामुळे प्रिया जिथे आहे तिथे ड्रामा होणार नाही असं होणारच नाही. पण एवढी सुंदर दिसते. अर्जुनने कॉम्प्लिमेंट दिली. कोण सुंदर दिसतंय? प्रश्नच नाही. खूप सुंदर दिसतंय. खूप सुंदर दिसतंय. तूही बरा दिसतोस. थँक्यू. नाही, चांगला दिसतोय. अर्जुन आहेच हँडसम मुळात, आणि ते काय खूप मुलींचं प्रेम आहेच त्याच्यावरती. पण नाही, डेफिनेटली इज अ गुड पर्सन. चांगला मुलगा आहे तो. स्वभावाने सुद्धा दिसायला जितका चांगला तितका स्वभावानेही चांगला आहे. म्हणजे प्रियाचं अर्जुनवर खरंच प्रेम आहे. नाही, हे प्रियांका जेन्युनली एक अमित विषयी तिचं मत आहे. अर्जुनवर प्रेम आहेच. हा, प्रियाचं म्हणाल तर अर्जुनवर प्रेम आहेच, पण त्याच्या पैशावर जास्त प्रेम आहे. सुभेदार आडनावर प्रेम आहे. हा, पैशावरती. पण एवढी सुंदर दिसते. पहिला फोटो कोणाला पाठवलास? मी अजून माझ्या मोबाईलमध्ये फोटो काढलाच नाहीये. तेवढा वेळच नाही मिळाला, कारण खूप हेक्टिक शेड्यूल असल्यामुळे. पण डेफिनेटली आई बाबांना पाठवलं. आई बाबांनी फोटो बघितल्यावर काय बोलतील असं वाटतं? अरे परफेक्ट फोटो आहे. चला आपण जाऊया वधू वर केंद्रामध्ये. आता तो सगळ्यांची लग्नच लावतो. सायली सोबत असेल तरी तसं असतं. काय झालंय, 10 वर्ष त्याचं म्हणणं की मी एकटं का भोगायचं, सगळ्यांनी भोगा, म्हणून तो ही घाई करतोय. पण नाही, माझे आई बाबा, मी उलट असं म्हणेन की हा फोटो बघा, म्हणजे तुम्हाला कसं अजून 2-3 वर्षाचं पाहायला नाही मिळणार, तर आताच एक टेम्पररी सुख एक अनुभवून घ्या, मग नंतर बघू. मध्ये बोलता राहिली 10 वर्ष अडकली मध्ये. सो माझ्या लग्नाला या वर्षी या महिन्यात फेब्रुवारी मध्ये 10 वर्ष कम्प्लीट होत आहेत. सो 10 वर्ष इट्स अ बिग. सो तुझं पण मला हे ऐकायला आवडेल. 10 वर्ष लग्नाला होती. हा, मी तुला एक साधारण 13 वर्षांनी वगैरे सांगेन की अरे आमच्या लग्नाला 10 वर्ष झाली आम्ही. आणि बाळाला पण 10 वर्ष झाली. पण प्रिया, आम्ही बघतोय मालिकेत की साक्षीला फोन करते आणि सांगते की काहीतरी सायलीचं करायला हवं, तिला किडनॅप करायचा प्लॅन आहे, आणि जर ती लग्नात आलीच तर काय गोंधळ होणार आहे. अर्जुन खुश, कारण अर्जुन वचनबद्ध आहे. तो काय, त्याला काही करता येत नाही, कारण त्याने पुनर्जीला वचन दिलंय. पण सायली फ्री आहे. तिला हवं ते ती करू शकते, आणि अर्जुनची पण हीच इच्छा आहे. हा दुपट्टा पण तोच आहे, सायलीचाच. सो खूप इच्छा आहे की ती यावी. प्रियाला तर प्रचंड भीती वाटते की ती आली तर डेफिनेटली लग्न नाही होणार. लग्न नाही झालं तर अर्जुन हातातून निसटलाच, वर जे प्रॉपर्टी गेली, पैसाही गेला, वर नागराज बसलाय. वर नागराज डोलतोय असा. साक्षी, महिपत त्या सगळ्यांचं प्रेशर प्रियावरती आहे. पण आता पुढे काय होतं ते तुम्ही पहा. आम्ही नक्कीच बघू. पण तू आता बोलली की उखाणं नाही घ्यायचंय, मला कॉम्प्लिमेंटरी दे त्याला एक छान. अरे मी दिली यार, एवढी कॉम्प्लिमेंट द्यायला काय तर इतकं हँडसम नाहीये. नाही आहे. अर्जुन, तू आज खूप देखणा दिसतोयस. म्हणजे हे जे काही तुरा वगैरे काढलाय आणि जे काही दिसतोयस, म्हणजे आहा हा हा हा. वा 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 वा, थँक्यू. पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल की तुमच्या लग्नात तर त्यांनी यायलाच हवं ना? अर्जुनने पूर्णाजीला वचन दिलंय की अर्जुन तन्वीशीच लग्न करणार. सो अर्जुन आणि तन्वीच्या लग्नात तुम्ही सगळेच या, आणि तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल की लग्न खरंच अर्जुन आणि तन्वीचंच होत आहे. येस, आणि खूप ड्रामा आहे, खूप एंटरटेनमेंट आहे, तर अजिबात मिस करू नका. आम्ही खूप मेहनत घेतोय या सगळ्यासाठी, ते फक्त आणि फक्त तुम्हाला खुश करायला, आणि सगळं तुमच्या मनासारखं होणार आहे. तुम्हाला जे हवं आहे तेच होणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला पाहावी लागेल सिरियल. ठरलं तर मग
सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर. थँक्यू सो मच आणि लग्नासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.